तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोड मध्ये. नमस्कार. आज वाठा स्टेशन ते पिंपोडा रोड, विकळे ते वाठा स्टेशन रोड, तडवळे ते पिंपोडा रोड आणि सोनके समस्त उत्तर कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था यासाठी आम्ही जमा झालोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी. मी एवढंच सांगेन, आज खऱ्या अर्थानं उत्तर कोरेगाव तालुक्यामधले जी रस्त्यांची झालेली चाळण आहे त्या चाळणीचं काय करणार. मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की मागच्या आठवड्यापूर्वी, मागच्या 10 ते 15 दिवसापूर्वी संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता गुजर साहेब यांच्याशी आम्ही या विषयाशी चर्चा केली की साहेब या रस्त्याचे खड्डे तरी मुजवा किंवा याचं टेंडर काय झालंय, काय प्रोसेस आहे, कारण सामान्य जनतेला खूप त्रास होतोय, बरेच अपघात होत आहेत, तर आपण याच्यावर काय उपाय केलाय. तर तुम्हाला सांगतो ते संबंधित अभियंता असे उत्तरले की याचं टेंडर निघेल ते पुढे अडकले आणि ते प्रशासनात अडकले आणि शासन त्याला परवानगी देईना. मला एवढंच म्हणायचंय की जनतेचा पैसा, सगळं जनतेचं, निवडणुका आला की तुम्ही जनतेला विचारणार. मी मगाशीही बोललो की ह्या जिल्ह्यात 4 मंत्री आहेत, 1 उपमुख्यमंत्री आहे, 1 पालकमंत्री आहे, सर्वजण आपापल्या नादात व्यस्त आहे. जनतेला विचारणारं कोण आहे? आपल्या 6 जणांच्या मध्ये जनतेचे प्रश्न मांडणारं कोण आहे? आणि मी एवढंही बोलीन, उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये 2 आमदार पडतात, 1 खासदार पडतो. आपलंही या गोष्टीवर लक्ष आहे का सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी नेहमीच शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि रस्त्यावर उतरून शिवसेनेनं नेहमीच अन्यायाच्या विरोधात वाचा फोडलेली आहे, जनतेच्या प्रश्नांना हात घातलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सांगेन की सदर या जर रस्त्याचं संबंधित अभियंत्यांनी 8 दिवसाच्या आत जर या रस्त्याची डागडुजी केली नाही किंवा या रस्त्याचं मुर्मीकरण किंवा मुलमीकरण केलं नाही तर निश्चितच संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय आम्ही सर्वजण राहणार नाही. मी 8 दिवसाचा त्यांना इशारा देतो, संबंधित अधिकाऱ्याला 8 दिवसाचा इशारा देतो. जर आपण या रस्त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली नाही, हे सगळे खड्डे मुजवले नाहीत, होणारे अपघात टाळले पाहिजेत. मागे एक पूल केला, त्या पुलाची अवस्था बघा, रेलिंग केलं, ते रेलिंग पडलं. म्हणजे अशा प्रतीचं निकृष्ट दर्जाचं काम तुम्ही करताय का? तुमचे खिशे ओले होत आहेत का? या माध्यमातून मी आपल्याला विचारतो की आपण जनतेचे प्रश्न कधी व्यवस्थित मांडणार आहे आणि प्रामाणिकपणे काम कधी करणार आहे. मी एवढं सांगेन की लवकरात लवकर जर आपण हे रस्ते व्यवस्थित केले नाहीत तर आपल्या तोंडाला काळे फासल्याशिवाय आम्ही सर्व शिवसैनिक गप्प बसणार नाही.